मॅचचा श्री गणेश होतोय. एक्युरेट सीजन 6 एक मिनट। स्टार्ट. नहीं नहीं नहीं, 2 मिनट के बाद अंपायर का इशारा, स्कोरर और अंपायर का जजमेंट होना बहुत जरूरी है। अभी मैं माइक हैंड ओवर करता हूँ कमेंटेटर को। ठीक है, अभी आपके हवाले। इनिंग खत्म होने के बाद मेरे को माइक देना, ठीक है, तुरंत। हेलो हेलो। हाउ द जोश। कुछ नहीं, जोश ही नहीं है। मोरया। मोरया. गणपति बाप्पा। मॅचला सुरुवात होतीये. मॅचचा श्री गणेश होतोय तो असेंब्ली हुकर आणि रेंजर्स यांच्यामध्ये. प्रथम फलंदाजीसाठी आलेली आहेत ती ॲक्युरेट सीझन 6 खेळलेली लेडीज सिंगम रेजी आंटी. ॲक्युरेट सीझन 7 गेमचा श्री गणेश होतोय. पाहूया पहिला. आणि या सीझनचा पहिला चेंडू फेकला जातोय नॅचच्या रूपात. बघूया कसा दाद देतात आणि उत्कृष्टरित्या मारलेला चेंडू. एक धावा ही सहज पूर्ण झाली आहे. संघाचा श्री गणेश होतोय एका धावेने. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 2. नाइस डॉट. पुढील चेंडू हा स्वर चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी चालली आहे ती असेंब्ली हुकर संघाकडून यांची. पुढील चेंडू आणि नोचा इशारा. गोलंदाज थोडेसे काही भरकटले आहेत. थोडे काही लेंथ भेटत नाही आहे गोलंदाजांना, कारण समोर तसे धुरंधर प्लेयर आहेत. आणि मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे आणि तो विकेट देतोय. पहिला धक्का बसतोय तो रिंग रेंजर्स आणि पहिला विकेट. अरे तो आउट देतोय तो. दोन्ही अंपायरनी जरा कॉल द्यायचा. आणि पहिला धक्का बसतोय तो रिंग रेंजर्स संघाला खुशबू याच्या स्वरूपात. खुशबूची जागा घेण्यासाठी पाहूया कोण येते ते. मला वाटतंय अंपायर योग्य कॉल आम्हाला द्यायचा आहे इकडे. आता बघूया न्यायाचा पुढील चेंडू रेजियाला. रेजेटून हा पुन्हा मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्टरित्या मारलेला चेंडू, परंतु ही बोनस ओव्हर आहे. एका धावेवरती त्यांना एक एक्स्ट्रा मिळणार आहे. धाव संख्या होतीये पुढचा चेंडू. 4 चेंडू. उत्कृष्टरित्या मारण्याचा प्रयत्न, परंतु नो चेंडू. आणि हा मला वाटतं 3 धावा मिळतील. 3 धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या होतीये. पुढील चेंडू न्याचा रेजी उत्कृष्टरित्या फलंदाजी करते आपल्या संघासाठी. चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि तो झेल होतोय. बाद होतोय तो. बाद होते आणि बोनसचा चान्स हुकलेला आहे तो रिंग रेंजर्स संघाकडून. 8 रन, 2 विकेट, 8 रन. आता तर खरं मॅचचे चुरत चालू झालेले आहे. रिंग रेंजर्स संघाकडून आलेले धडाडीचे धुरंधर मिलिंद आणि अनिकेत. तसेच त्यांना रोखण्यासाठी श्रीकांत काय करतो पाहूया. असेंब्ली हुकर संघाकडून जोरदार प्लॅनिंग. कोणाला घेऊन येतोय रोखण्यासाठी. अनिरुद्ध आणि उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे ते असेंब्ली हुकर संघाकडून.
अंपायर बॉलर नेम बॉलर नेम दयानंद. दयानंद. पाहूया कसा रोखतोय तो अनिकेत याला. उत्कृष्ट खेळपट्टीवरती खेळी चालली आहे आणि मॅचला सुरुवात होतीये. पहिलं षटक दयानंदचा अनिरुद्धला उत्कृष्ट मानाचा फटका. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू 6 धावा. मस्तक पे दस्तक देके 6 धावा. पहिलं षटक दयानंदचं अनिरुद्धला उत्कृष्ट मानाचा फटका. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू 6 धावा. मस्त मारण्याचा प्रयत्न परंतु हुकलेला. उत्कृष्ट गोलंदाजी चालले ते असेंब्ली उकर संघाकडून. दयानंद याचे दयानंद टू मिलिंद. पुन्हा पुढील चेंडू पाहूया कसा मिळून. दयानंद टू मिलिंद. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि या 4 धावा उत्कृष्ट केली चालली आहे. कम ऑन डीजे. 4 टच आहे वरती टच आहे आणि या 4 धावा. 4 धावा. 4 धावेने संघाच्या धाव संख्येत भर होते. धाव संख्या होतीये 19. पुढील चेंडू उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं हा वे षटकार उत्कृष्ट केली चालली आहे. ते मिलिनाच्या बॅट मधून धडाकेदार षटकेबाजी चालू आहे. ते रेंज रेंजर संघाला उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं हा वे षटकार उत्कृष्ट केली चालली ते मिलिनाच्या बॅट. नैसर्गिक अडथळात 1 धाव काही रोखू शकत नाही तो असेंब्ली हुकर संघ. षटक संपतंय. 2-3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होतीये ते 26. बघूया मिलिंदला रोखण्यासाठी फुल गोलंदाज येतोय तो रोहिल टू मिलिंद. मारण्याचा प्रयत्न उत्कृष्टरित्या खेळी झाले ते मिलिंद आणि अनिरुद्धच्या रूपामध्ये. रनिंग बिटवीन द विकेटचा मारा करतो मिलिंद आणि अनिरुद्ध. त्याच पद्धतीने गोलंदाजी चालली आहे ती रोहिल याची. उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न परंतु कॅच हुकलेली आहेत ते. पुन्हा पाहूया अनिरुद्ध कोणत्या पद्धतीने रोहिल. उत्कृष्टरित्या मारण्याचा प्रयत्न. 1 धाव रोखू शकला नाही. रोहिल टू मिलिंद. पाहूया कोणत्या पद्धतीने खेळून काढतोय तो. उत्कृष्ट खेळण्याचा प्रयत्न आहे तो मिलिंद याचा आपल्या संघासाठी आणि हा पहिला विकेट पडतोय तो. उत्कृष्ट खेळण्याचा प्रयत्न तो मिलिनाचा आपल्या संघासाठी आणि हा पहिला. बॅट्समन नेम अतुल. पाहूया अतुल कसा जवाब देतोय तो. रोहिल याला एक सक्सेस गोलंदाजी करतोय तो रोहिल टू अजय. पाहूया कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. उत्कृष्ट गोलंदाजी चालली आहे ते असेंब्ली हुकर संघाकडून. रोहिल याची त्याला दाद देतोय तो अजय. पाहूया डीजेला संधी येतोय परंतु हा दुसरा विकेट. डीजेला संधी येते परंतु 3 बाद 28. पाहूया पुढचा षटक कोण घेऊन येतोय तो. अजून अनिरुद्ध हा मैदानात तडपते तलवार घेऊन उभा आहे आपल्या संघासाठी. पुढील गोलंदाज आहे तो रितेश. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा रोखून धरतोय तो. कसा पुन्हा मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं हा षटकार असावा आणि पहिल्याच
मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं हा षटकार असावा. फटकेबाजी चालू आहे ते अनिरुद्ध याच्या रूपम बॅट मधून. पुढील चेंडू वाईट सुवर चेंडू. संघाच्या धाव संख्येत भर होतीये. धाव संख्या होती 35. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. 36 3 बाद 36. पुन्हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. नैसर्गिक अडथळा पाहूया. अनिरुद्ध आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतोय तो. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट मारलेला फटका 6 धावेसाठी. डोंगर उभा करतोय तो. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट मारलेला फटका. मला वाटतं या पण 4 धावा असतील ते, परंतु त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण चालू आहे ते असेंब्ली हुकर संघाकडून. पुढचा चेंडू 5 चेंडू, शेवटचा चेंडू. पाहूया कोणत्या पद्धतीने खेळून काढतोय तो. मारण्याचा प्रयत्न चुकलेला, एक धाव रोखू शकला नाही तो असेंब्ली हुकर संघ. आणि मला वाटतं षटक संपतंय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती 45. मला वाटतं आता बॅट मधून चौकार षटकारांची अपेक्षा पाहिजे ती रेंजर्स संघाला, कारण दोन्ही बलाढ्य संघ मैदानात खेळत आहेत. पुढचा चेंडू रोहिल्याचा मारण्याचा उत्कृष्ट कटवलेला चेंडू, त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण श्रीकांत यांच्याकडून. एक धाव पूर्ण. रोहिल टू अनिरुद्ध. कोणत्या पद्धतीने चेंडू खेळतोय, मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंचे कॉल परफेक्ट. पुन्हा प्रयत्न रोहिलचा अनिरुद्धला रोखण्यासाठी, परंतु अनिरुद्ध काही रोखत नाही. पुन्हा मारलेला चेंडू, एक धाव. उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे ती रोहिल याच्याकडून. रोहिल तो प्रमोद. धाव संख्या होतीये 49. पुढील रोहिलचा चेंडू, मारलेचा प्रयत्न, एक धाव. रनआउटचा चान्स हुकलेला. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो अनिरुद्ध. आणि मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं हा षटकार. उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं हा धावा. उत्कृष्ट फलंदाजी करतो आपल्या संघासाठी तो अनिरुद्ध. धावांचा डोंगर उभा करतोय, धडाकेदार फलंदाजी करतोय, परंतु हुकलेला त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं. डोंगर उभा करतोय, धडाकेदार फलंदाजी करतोय, परंतु हुकलेला. सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 54. अनिरुद्धची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो एक धडाकेदार फलंदाज मकरन. मागच्या सीझनचा मला वाटतं तो मॅन ऑफ द मॅच होता. तो मकरन पाहुणाक मैदानात आलेला आहे, परंतु मकरनला रोखण्यासाठी पाहूया कोण येतोय तो. Torsion spring. The torsion spring is a spring that works by torsion or twist. मनीष टू मकरन. मनीषचा पहिला चेंडू मकरन याला कोणत्या पद्धतीने दाद देतोय पाहूया, परंतु एक धाव काही रोखू शकला नाही तो असेंब्ली हुकर संघ. पुढचा चेंडू मनीषाचा प्रमोद याला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू नो. याला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू. जीवन किती महत्वाचं असतं हे दाखवून देतो का पाहूया आपण. धावसंख्या होते 56. उत्कृष्टरित्या मारण्याचा प्रयत्न, नैसर्गिक अडथळा, एक धावेवरती समाधान मानावं लागते ते प्रमोद याला. मनीषचा पुढील चेंडू मकरन
मकरंद टू मनीष राईट मोर द विकेटचा मारा त्याच पद्धतीने मारलेला चेंडू गच्चाल क्षेत्ररक्षण झालंय कोंबड्या पकडतोय तो श्रीकांत संघाचा एक संघाची धुरा खांद्यावरती घेऊन उभा आहे तो श्रीकांत पुन्हा मारण्याचा प्रयत्न नैसर्गिक अडथळा एक धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते धावसंख्या होते 59 उत्कृष्ट गोलंदाजी मनीषाची आणि हा नोचा इशारा अंपायर योगी यांचा आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर होतीये पुढील चेंडू मला वाटतं यांच्या बॉलरला जरा एनर्जीची गरज आहे बॉल जात नाही पुढपर्यंत मला वाटतं सकाळी नाश्ता दिलेला नसेल असेंब्ली उकर संघाने आपल्या प्लेयर्सची काळजी घेतली नाहीये पुढील चेंडू मकरंद याला मनीष याचा पाहूया कोणत्या पद्धतीने दाद देतोय तो मकरंद मनीषला मकरंद मारण्याचा प्रयत्न उत्कृष्टरित्या मारलेला चेंडू परंतु 4 धावा काय रोखू शकले नाही असेंब्ली हुकर संघाने 4 धावे मारलेला चेंडू परंतु 4 धावा काय रोखू शकले नाही असेंब्ली हुकर संघ षटक बाकी आहेत सामना चाललेला आहे पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करतोय तो मकरंद सामना चाललेला आहे पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करतोय ते 73 मला वाटतं एक सोपं तेवढंच अवघड आव्हान आहे ते असेंब्ली हुकर संघाकडे संघासमोर 73 आणि वैयक्तिक पहिलं संघातर्फे शेवटचं षटक घेऊन आला तो श्रीकांत कांबळे मारण्याचा प्रयत्न प्रमोद कडून होतोय पाहूया 4 रन भेटतात का कारण एक धावेवरती समाधान मानावं लागते ते प्रमोद याला पुढील चेंडू श्रीकांत याचा दोन्ही अनुभवी प्लेयर मैदानात श्रीकांत टू मकरंद बघूया कोणत्या पद्धतीने मारतोय उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे मकरंदला हात खोलून देत नाहीये जागेवर उभं करून ठेवलंय ते श्रीकांत याने एक अनुभवी गोलंदाज मैदानात तुम्हाला पाहायला मिळतोय आणि पुन्हा तोच प्रयत्न विकेट उत्कृष्ट किपिंग होते आणि ते बाद होते परतावं लागतंय पॅव्हेलियन मध्ये ते मकरंद याला मकरंदची जागा घेण्यासाठी आलाय तो एक धुरंदार फलंदाज सतीश खंबायत मला वाटतं संघाचे कॅप्टन आहेत ते पाहूया आपल्या संघासाठी किती धावा उभा करतायत धावांचा डोंगर आपल्या मनामध्ये घेऊन आलेत त्यांना गोलंदाजी करतायत श्रीकांत पाहूया कोणत्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न परंतु 0 ते परतावं लागते आपल्या संघासाठी काही करू नाही शकले मारण्याचा प्रयत्न परंतु 0 ते परतावं लागते आपल्या विजयसाठीची जागा घेण्यासाठी आलाय तो चेतन तू श्रीकांत उत्कृष्ट गोलंदाजीचा अनुभव असलेले श्रीकांत पुन्हा त्यांना मारण्याचा प्रयत्न परंतु रनआउटचा चान्स हुकलेला एक धावा पूर्ण धाव पकड 2 धावा का चोरलेल्या आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्येत वाढ होते धावसंख्या होते 76 श्रीकांत याचा पुढील चेंडू केतन याला दोन्ही अनुभवी फलंदाज मैदानात खेळत आहेत मारण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे कोंबडी पकडली जाते कोंबडी लगेच पकडले परंतु रनआउटचा चान्स आणि बाद होतोय तो मला वाटतं प्रमोद आणि पहिली इनिंग संपलेली आहे स्कोअर झालाय 76 जिंकण्यासाठी 77 धावांचा डोंगर उभा केलाय तो रिंग रेंजर्स संघाने असेंब्ली हुकर संघासमोर पाहूया कोणत्या पद्धतीने अवघड आव्हान कसे पेलतायत ते 77 विनिंग साठी 78 धावांची गरज उत्कृष्ट फलंदाजी केली होती ते रिंग रेंजर्स संघाकडून अनिरुद्ध आणि मकरंद याने अनिरुद्ध वैयक्तिक Wire form springs. Wire form springs are typically parts made from round wire that are bent to have specific angles and length. Accurate helical springs Wire form springs. Wire form springs are typically parts made from round wire
that are bent to have specific angles and length. Accurate helical springs Wire form springs. Wire form springs are typically parts made from round wire that are bent to have specific angles and length. Accurate helical springs Wire form springs. Wire form springs are typically parts made from round wire that are bent to have specific angles and length. Accurate helical springs Wire form springs एलेक्स पेरे मैदानामध्ये खुशबू यांच्या स्वरूपात इंडियन नाव कृपया राजेंद्र सर यांनी बॉल द्यायचा आहे मैदानात जाऊन बॉल द्यायचा आहे कृपया पंचाने सामना त्वरित चालू करायचा आहे वेळेअभावी रिंग रेंजर्स त्यांनी लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे रिंग रेंजर्स कडून गोलंदाजीसाठी येत आहेत एक अनुभवी गोलंदाज रेजियांटी स्ट्राईकला आहेत ते रेणुका नॉन स्ट्राईकला रोहिणी मला वाटतं ॲक्युरेटचा हा पहिला सीझन खेळताना रोहिणी आणि रेणुका ॲक्युरेटचा सीझन चालू आहे नो ॲक्युटेक हॅलो ॲक्युरेट सीझन 6 मध्ये प्रथम फलंदाजी करते ते रेणुका वेसेस एक अनुभवी ॲक्युरेटचे रिंग रेंजर्स संघाकडून गोलंदाजी करते ते रेजियांटे वयाच्या आपला आणि सुरुवात होते श्री गणेशा करते ते रेजियांटे पाहूया पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु 4 धावा पहिला चेंडू उतुंग मारण्याचा प्रयत्न खरंच एक उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते ती रेणुकाकडून पहिल्या चेंडूवर ते 4 धावा उत्कृष्ट फलंदाजी करते पुन्हा मारण्याचा प्रयत्न रेजियांटी याला काही गोलंदाजी पाहूया दुसरा चेंडू पाहूया कोणत्या पद्धतीने खेळते ती रेणुका अंपायर डिसिजन नेट टच आहे 4 आहे 4 अंपायर डिसिजन असेल मध्ये कोणी बोलायचं नाही पुन्हा रेजियांचा चेंडू मारण्याचा प्रयत्न रेणुकाचा आणि हा मला वाटतं ह्या पण 4 धावा असतील 8 धावा 2 चेंडूवरती उत्कृष्ट फलंदाजी झाली आहे चौकार षटकार पुन्हा असेंब्ली हुकर संघ हॅलो हॅलो आणि पुढचा चेंडू रेजिडेंट यांचा रेणुकाला पाहूया कोणत्या पद्धतीने खेळते उत्कृष्टरित्या फलंदाजी करते आपल्या संघासाठी ती रेणुका पुढे चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु काही बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये संघाची धाव संख्या होते ती 9 बिनबाद 9 पुढील चेंडू रेजिडेंट यांचा रेणुकाला मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आपल्याला हात खोलून देत नाही ते रेजिडेंट एक अनुभवी गोलंदाज आहे रिंग रेंजर्स संघाकडून अनुभवी गोलंदाजी करते ती रेजिटू रेणुका मारण्याचा प्रयत्न उत्कृष्ट चेंडू परंतु स्वर चेंडू एक अतिरिक्त धाव संख्या होती 10 बिनबाद 10 पुढील चेंडू रेजिडेंटचा मारण्याचा प्रयत्न पुन्हा एक अवांतर धाव संख्येत वाढ होते पुन्हा रेणुका मारण्याचा प्रयत्न उत्कृष्टरित्या मारलेला चेंडू आणि एक धाव काय रोखू शकला नाही तो रिंग रेंजर्स संघ एक धावेने संघाच्या धाव संख्येत बरोबर धाव संख्या बिनबाद 12 पहिलं षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते बिनबाद 12 पाहूया पुढील षटक कोण घेऊन येत आहे ते मला वाटतं ऑस्ट्रेलियावरून मागवलेले
ॲलिस पेरे चेंज. मैदानात तुम्हाला बघायला भेटते एक ऑस्ट्रेलियन प्लेयर खुशबू यांच्या इंडियन नाव खुशबू. खुशबू टू रेणुका मारण्याचा प्रयत्न उत्कृष्टरित्या मारलेला चेंडू परंतु एका धावेवर ते आपल्या टीम साठी गेलते. पुन्हा मारण्याचा रोहिणीचा प्रयत्न परंतु रोहिणी एक फटकेबाजीच्या नादामध्ये सॉरी डेड बॉल. नाही आता डेड पहिला डॉट होता. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु रोहिणीला काही चेंडू भेटत नाही. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. उत्कृष्टरित्या बॉलिंग करते ते ॲलिस पेरे ऑस्ट्रेलिया संघाची. पुन्हा मारण्याचा प्रयत्न परंतु त्याच पद्धतीने गेलेला चेंडू. पुन्हा एक उत्कृष्ट गोलंदाजी करते ते खुशबू तो रेणुकाला काही बॉल भेटत नाही. मारण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा चान्स होता परंतु तिथे पण गच्चा क्षेत्ररक्षण होतंय ते रेजी यांच्याकडून. नाहीतर मोठा धक्का बसला असता तो असेंब्ली होकर संघाला. लास्टचा चेंडू बोनसवरचा लास्टचा चेंडू पाहूया किती धावा काढता येते रेणुका परंतु मला वाटतं स्वतः मोप पे मार केल्या और षटक संपताय बोनसवर संपतायत. स्कोअर झालाय 16 बिनबाद 16. उत्कृष्ट फलंदाजी केली आपल्या संघासाठी. धावा उत्कृष्ट धावा काढल्या त्या रेणुकाईने. वैयक्तिक मला वाटतं 11 धावाची खेळी केली ती रेणुकाईने. संघाला उत्कृष्ट फलंदाजी करून दिली आहे. आणि पाहूया प्रथम फलंदाजीसाठी येते असेंब्ली होकर संघाकडून स्वतः कर्णधार मला वाटतं स्वतः उपकर्णधार असेल तर श्रीकांत कांबळे एक अनुभवी. मला वाटतं हा ॲक्युरेटचा 6वा सीझन खेळताना श्रीकांत कांबळे मैदानात येतोय. एक डावखुरा फलंदाज. Torsion spring. The torsion spring is a spring that works by torsion or twisting. That is, a flexible elastic object that stores mechanical energy when it is twisted. At Accurate Helical Springs, wide ranges of torsion springs are manufactured on CNC machines. The wire is first wound by specialized CNC machine. Then the sensor probes are used to sense the angle of the arm. With high accuracy, every spring angle is measured on machine itself. Accurate Helical Springs. विनर गोलंदाज होता हा ओमकार राणे. ओमकार टू रोहित. स्ट्राईकला येतो रोहित. मारण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती सफलता. एक सक्सेसफुल गोलंदाज. रोयल पाहूया जशी गोलंदाजी केली तशी फलंदाजीची धुरा सांभाळतोय का ओमकार. लास्ट इयरचा बेस्ट बॉलर तुमच्या बॉलिंग करताना ओमकार राणे तो रोयल त्याच पद्धतीने मारलेला चेंडू रोयल याने. पुन्हा रनआउटचा चान्स होता वाचलेला थोडासा. स्कोअर झालाय 17. श्रीकांत तो दोन्ही लेफ्ट हँड बॉलर बॅट्समॅन त्याच पद्धतीने दाद घेतलेला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मेहुल कोटकर यांचा. उत्कृष्ट गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी तो रुद्र. ओमकार टू रोहिल. बघूया रोहिलच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळतात का परंतु एक अनुभवी गोलंदाज समोर असताना हात खोलून देत नाहीये. पुढे चेंडू श्रीकांतला पाहूया कोणत्या पद्धतीने खेळतो. एक अनुभवी 6 सीझन खेळलेला श्रीकांत मधून आलेला त्याच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. 7 धावेने संघाच्या लास्ट 25. ओमकार टू श्रीकांत. दोन्ही लेफ्ट बॅट्समॅन बॉलर. पुन्हा एकदा मारेला चेंडू. चौकार षटकांची आतिषबाजी पाहायला मिळेल तुम्हाला श्रीकांतच्या बॅट मधून. एक अनुभवी संघाची धावसंख्या होते 31. एक बाद 31. बॉलर आहे
महेश बॉलर आहे तो महेश. वैयक्तिक पहिला संघटनातर्फे 4थं षटक घेऊन आलाय तो महेश. महेश तो रोहिल. पाहूया कोणत्या पद्धतीने खेळी करतोय तो रोहिल आपल्या संघासाठी. महेशचा पहिला बा रोहिल याला मारण्याचा प्रयत्न नैसर्गिक अडथळा. फटका जोरदार होता परंतु एक धाव काय रोखू शकला नाही तो रेंजर संघ. पुढील चेंडू महेशचा श्रीकांत एक धडाकेदार फलंदाज. चौकार षटकांचा बादशाह परंतु त्याला त्रिपराचित केलं जात. बसलाय तो असेंब्ली हुकर संघाला श्रीकांतच्या रूपामध्ये एक मोठा धक्का बसलाय. एक सफलतापूर्वक गोलंदाजी करतो तो महेश. बॅट्समॅनचं नाव आहे करण अंबाला, जो टेनिस क्रिकेट मधला बादशाह मानला जातो तो करण अंबाला. त्याचं नाव घेऊन आलाय तो करण तरे. महेशचा पुढचा चेंडू करणला मारण्याचा प्रयत्न. पाहूया कॅच होते का. मेस पेल्ड होते रोमकर यांच्याकडून परंतु एक धाव रोखू शकला नाही. उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे ते महेश तो रोहिल. एक अनुभवी फलंदाज दिसतोय तो रोहिल. पाहूया रोहिलला कसा होता परंतु पुन्हा विकेटचा चान्स चुकलेला आहे. तो अजय यांच्याकडून पुन्हा एक धक्का बसला होता. जीवदान भेटते ते रोहिल याला. महेशची गोलंदाजी उत्कृष्टरित्या चाललेली त्याच पद्धतीने मारलेला चेंडू. एक धाव काय रोखू शकला नाही. एका धावेने संघाची धाव संख्या होते 34. 2 लॉस 34. पुढील चेंडू महेशचा करण याला मारण्याचा प्रयत्न. कदाचित षटकार. उत्कृष्ट डीजे 4 षटकाच्या समाप्तीच्या संघाचे धाव ते 40. 2 बाद 40. पुढील षटक घेऊन आला आपल्या संघासाठी तो ओमकार. एक अनुभवी गोलंदाज ओमकार राणे तो रोहिल. पाहूया कोणत्या पद्धतीने खेळवतोय तो रोहिल याला. ओमकार राणे. ओमकार टू रोहिल. उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे ते ओमकार कडून आपल्या संघासाठी. पहिला चेंडू थोडीशी मिसफिल्ड होते ती स्वतः कर्णधार सतीश यांच्याकडून. पुढचा चेंडू करण तो मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं हा 4 धावा. वाढ होते. धावा होत आहेत 2 बाद 45. पुढील चेंडू ओमकार याचा करण याला मारण्याचा प्रयत्न परंतु रनआउटचा चान्स चुकलेला. उत्कृष्ट फटका होता त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण ओमकार याचं. पुढचा चेंडू ओमकार याचा सोहिल याला उत्कृष्ट मारलेला चेंडू 6 धावेसाठी. ओमकारची गोलंदाजीला तोडतोय. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतंय ते रेंजर संघाकडून. पुढचा चेंडू ओमकाराचा रोहिल याचा. ओमकार टू रोहिल मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं हा नैसर्गिक अडथळ्यामुळे एक धावेवरती समाधान मानावं लागते ते रोहिल याला. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 53. आता 18 बॉल आणि 25 धावांचे महेश कुरकुटे. महेशचा पुढील चेंडू साईडला मारण्याचा प्रयत्न. नैसर्गिक अडथळा. 1 धाव. धावसंख्येत वाढ 54. महेश टू करण. पाहूया कोणत्या पद्धतीने करतोय आणि उत्कृष्टरित्या झेल होतोय. उत्कृष्ट कोंबडी पकडण्यामध्ये एक्सपर्ट होता. गावामध्ये कोंबडी चोर आज सतीश खंबाळे. पुढील चेंडू आणि सतीशांना एक प्राइज लागलेला आहे संध्याकाळी.
ते संध्याकाळी सांगितलं जाईल. 3 चेंडू, पुढील चेंडू महेशचा रोहिलाला मारण्याचा प्रयत्न, परंतु 4 धावा कोणी रोखू शकत नाही आणि 4 धावेने धावसंख्यात भर होतीये. धावसंख्या होतीये 59. 4 धावा अडवल्या गेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मिलिंद याच्या रूपामध्ये, परंतु एक धाव काय रोखू शकत आहे. संघाची धावसंख्या 60. पुढील चेंडू आणि झेल काही टिपलेला नाही तो आणि एक धाव रोखू शकला नाहीत. षटक संपताय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 61. 12 बॉल आणि 17 धावांची अपेक्षा आहेत ते असेंब्ली हुकर संघाला. पाहूया, अवघड तेवढं मापक तेवढंच अवघड आव्हान आहेत असेंब्ली हुकर संघासमोर. परंतु आता गोलंदाजीसाठी पाहूया कोण येत आहेत. रिंग रेंजर संघाकडून एक अनुभवी गोलंदाज मला वाटतंय केतन म्हात्रे, टेनिस क्रिकेट मधला चाच्या नावावरती रेकॉर्ड आहे तसा के आणि या केतनची नाशिक मध्ये रेकॉर्ड आहेत आणि थोडस गच्चा क्षेत्ररक्षण होत. फलंदाजी चालू आहे. 67 धावसंख्या होतीये. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद होतोय तो उत्कर्ष टू. बॅटिंग मध्ये आत्ताच ते काही दिवसापूर्वी सफल झाले नाशिक मध्ये. अक्षय, मला वाटतं हा दुसरा सीझन खेळतोय अक्षय. हे वायर कोण हलवतंय?